मंडळी नमस्कार. नागपूरवरून औरंगाबाद मार्गे मुंबईला जोडणारा समृद्धी महामार्ग महाराष्ट्र सरकारनं करायचं ठरवलं. साधारणतः 800 किलोमीटरपेक्षा अधिकचं हे अंतर अगदी सुसाट वेगात म्हणजे 8 तासामध्ये कव्हर करता यावं असा हा महामार्ग मराठवाड्याच्या काही जिल्ह्यातून जाऊ लागला. जालना, औरंगाबाद ही मराठवाड्यातली 2 जिल्हे या रस्त्यावरती आली. औरंगाबाद ते मुंबई आणि औरंगाबाद ते नागपूर असा राजधानी उपराजधानीचा प्रवास अवघ्या 4 तासावर येऊन ठेपणार. शिर्डीपर्यंतचं काम पूर्ण झालंय. पुढे आणखी काम चालू आहे. त्याला विलंब लागतोच आहे. मराठवाड्यात असा एखादा महामार्ग असावा असं मराठवाड्याच्या राजकारण्यांना वाटलं आणि त्यांनी नांदेड ते जालना असा एक नवा समृद्धी महामार्गाला अप्रोच करणारा समृद्धी महामार्ग करायचं ठरवलं. औरंगाबाद, नागपूर, मुंबई अशा समृद्धी महामार्गाला आम्ही त्यावेळी पूर्णपणे पाठिंबा दर्शवत आपली भूमिका देखील मांडलेली होती. त्यावेळी विरोध करणाऱ्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांची भूमिका कशी चुकीची आहे हे देखील सांगितलेलं होतं. आता अचानक जेव्हा नांदेड जालना हा समृद्धी महामार्गाचा अप्रोच दुसरा समृद्धी महामार्ग तयार होतो आहे, तेव्हा त्याला विरोध करण्याचं नेमकं कारण काय असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यावेळेला तुम्ही समर्थन करता आणि आता विरोध का असा प्रश्न पडेल. तर ती कारणंही तुम्हाला समजतील आणि हा समृद्धी महामार्ग म्हणजे समृद्धी नेमकी कोणाची असा प्रश्न तुम्हालाही पडेल. जरा बघूया भ्रष्टाचाराची प्रकरणं कशी असतात. म्हणजे आपण कोकणातलं एक बघितलंय, आता हा पुढचा विषय बघतोय. म्हणजे लातूरचं बघितलं तर पुढचा विषय. आता 3 जिल्ह्याशी संबंधित आहे. नांदेड, परभणी आणि जालना अशा 3 जिल्ह्याशी संबंधित विषय आहे. घोटाळा काय आहे बघा नेमका. हा 190 किलोमीटरचा मार्ग आहे, नवा समृद्धी मार्ग. या 190 किलोमीटरच्या मार्गाला पर्यायी 2 रस्ते आहेत. एक आहे नांदेड, औंढा, जिंतूर, देवगाव फाटा, पुढे मंठा, जालना, औरंगाबाद असा जो येतो तो. त्यापैकी वाटूर फाटा ते जालना हा 4 पदरी रस्ता आहे. वाटूर फाटा ते औंढा नागनाथ हा जरासा खराब रस्ता आहे. हा झाला एक मार्ग. दुसरा मार्ग नांदेड, वसमतनगर, परभणी, देवगाव फाटा ते परत वाटूर असा एक रस्ता आहे. हा एक वेगळा राज्य महामार्ग आहे. एक राष्ट्रीय महामार्ग आहे, एक राज्य महामार्ग आहे. अशी 2 मार्ग नांदेडवरून जालन्याला जोडणारी आहेत. या महामार्गाचं मजबूतीकरण अथवा चांगलं करणं, दुहेरीकरण हे कधीच झालेलं नाही आहे. मुख्य गोष्ट याची ही आहे की या मार्गावरती जी घनता वाहतुकीची असायला हवी ती दिसत नाही. कारण 2 पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत, रस्ते मार्ग. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद असा लोहमार्ग उपलब्ध आहे. रस्ते मार्गापेक्षा लोहमार्गाने होणारा प्रवास आणि मालवाहतूक ही तुलनेनं जलद आणि स्वस्त आहे. त्याच्यामुळं लोक लोहमार्ग जास्त प्रिफर करतात, रस्ते मार्ग नाही. रस्ते मार्ग जर लोक प्रिफर करत नसतील, त्याचा जर अहवाल तुम्ही बघितला तर मुळात या अशा जलदगती 6 पदरी मार्गाची आवश्यकता आहे का हा पहिला प्रश्न पडतो. आता आवश्यकताच नाही म्हणून 6 पदरी मार्गच नको किंवा वेगवान वाहतूक झालीच नाही पाहिजे अशा मताचे आम्ही अजिबात नाही आहोत. वेगवान वाहतूक झाली पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे की आत्ता जे अस्तित्वात असलेले रस्ते आहेत त्याचं मजबूतीकरण, सरळीकरण आणि त्याला जिथे जिथे खराब आहे त्याला नीट केलं गेलं तर हा जलद प्रवासाचा मार्ग सहजपणे होऊ शकतो. ज्या जलद प्रवासासाठी किंवा ज्या वाहतुकीचा विचार आपण करतोय त्यात नव्या म्हणजे प्रस्तावित समृद्धी महामार्गावर कोणताही गाव महत्त्वाचं ठिकाण येत नाही. त्यामुळे इंटरचेंजेस केले तरी सुद्धा ते अंतर खूप मोठं ठरेल. म्हणजे आपण औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचंच ठिकाण आहे, वसमत येत नाही, जिंतूर येत नाही, बाकीची मोठी गावं येत नाहीत. ते बाहेरून निघून जातं, खूप लांबून निघून जातं. तोही मुद्दा खूप महत्त्वाचा नाही आहे.
त्यामुळे या मार्गाची उपलब्धता, आवश्यकता काय आहे याचा विचार करण्यापेक्षा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की हे सरकारने प्रकरण आणलं का. यात मला एका भागावर सगळी माहिती सांगून थांबता येणार नाही आहे. जशी जशी माझ्याकडे माहिती येत राहील तशी तशी मी तुमच्याकडे सांगत राहणार आहे. पण आत्ता काही मुद्दे मी तुम्हाला सांगून ठेवतोय. ज्या क्षणी समृद्धी मार्ग नवा करण्याच्या डोक्यात आलाय त्या क्षणी नांदेडपासून जालन्यापर्यंत जमिनी विकत घेणाऱ्या श्रीमंत लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. सुळसुळाट. मागच्या वर्षभरामध्ये म्हणजे 2021 साली या भागातल्या अनेक जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण झालेले आहे. एवढंच नाही, म्हणजे नेहमी सरकारी माणसं शेतकऱ्यांना बदनाम करतात. मला इथं सांगायचं आहे की ज्या लोकांनी या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार केले त्यांनीच 10-10, 15-15 फुटी फळझाडं आणून त्या जमिनीत केव्हाच लावून टाकलेत. म्हणजे जे पाहिलंच झाड तर 2 वर्षापूर्वीचं, 3 वर्षापूर्वीचं, 4 वर्षापूर्वीचं असं वाटावं, जुनं वाटावं, अशा स्वरूपाची मोठी फळझाडं आणून केव्हाच लावून टाकले. जेव्हा समृद्धीसाठी भूसंपादन होईल तेव्हा त्या जमिनीच्या नव्याने विकत घेतलेल्या माणसाला तर पैसे मिळतीलच मिळतील, पण फळझाडाचे पैसे सुद्धा नव्यानं मिळायला सुरुवात होतील. आधीच माहीत होतं कोणती जमीन घेतली जाणार आहे, अलाइनमेंट काय आहे हे कळलेलं होतं आणि त्यानुसार जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण झालेले आहेत. करप्शन होता कैसे है जरा ठीक से देखिए. तुम्हाला आठवत असेल किरीट सोमय्या यांनी 2 मोठ्या नेत्यांवरती साखर कारखान्याबाबत आरोप केलेले होते. खास करून रामनगरचा साखर कारखाना, जालन्याचा. या जालन्याच्या सहकारी साखर कारखान्याला विकत घेण्यासाठी अर्जुन खोतकर यांचा सहभाग आहे असं म्हटलेलं होतं. आणि ज्या कंपनीनं हा कारखाना विकत घेण्याच्या प्रोसेसमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे, हे 3च कंपन्या आहेत. 3पैकी काही डायरेक्टर सेम आहेत, काही इकडचे तिकडे पैसे फिरवलेत, कोणी कुणाला दिलेत, कोणी कुणाला दिला, तो विषय आहे. त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ आहे, तोही तुम्हाला मी दाखवतो, देतो याच्यात लिंकमध्ये. तर या सगळ्या प्रकारामध्ये अर्जुन खोतकरांच्या सोबत मुंबईचे जॉईंट CP जे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी डायरेक्टर असलेल्या कंपनीचा देखील समावेश आहे. आता मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय तर या रामनगर साखर कारखान्याची कवडीमोल भावानं खरेदी एका कंपनीनं केली आहे आणि त्या कंपनीला आता कारखान्याच्या खरेदी करण्यासाठी जेवढे पैसे लागलेत तेवढेच पैसे समृद्धी महामार्गाला जमीन देऊन भूसंपादनातून ते पैसे मिळणार आहेत. आहे की नाही गंमत. आम के आम गुठली के भी दाम अशी परिस्थिती आहे. म्हणजे आमच्याकडं अंड्याचेही पैसे, आमलेटचेही पैसे अशी सगळी ती स्थिती आहे. जुन्या काळी लिंबोळ्या वेचायला येणारी लोक ग्रामीण भागामध्ये होती. झाड कुणाचं, लिंबोळ्या कुणाच्या, वेचतंय कोण, वाळवतंय कोण, विक्रीत तुफान पैसे, असा हा सगळा प्रकार असायचा. तसाच सगळा प्रकार इथे होतोय. शेतकऱ्यांच्या जमिनी अलाइनमेंट फिक्स झाल्यावरती या लोकांनी घेऊन टाकल्या, त्यावर फळझाडं लावली. आता त्या फळझाडाच्या मूल्यांकनावरून त्या जमिनीची किंमत ठरेल. त्यानंतर एक कारखानाच विकत घेऊन ठेवला, कारखाना जशाच तसा शिल्लक राहील, जमिनीचेच पैसे एवढे मिळणार आहेत की त्यावरच यांची सगळी कारखाना विकत घेतल्याची भिस्त मिटून जाणार आहे. हे सगळं बिनधास्तपणे चालू आहे. आणि मुळात हा महामार्ग आवश्यक आहे का? जवळपास 190 किलोमीटरच्या अंतरासाठी 15,000 हेक्टर जमिनीचं भूसंपादन करावं लागणार आहे. 15,000 हेक्टर. मी ती जमीन सांगतोय जी सध्या सिंचनाखाली आहे, ओलिताखाली आहे. तुम्ही म्हणाल मराठवाड्यात तर ओलितात आणि सिंचनाचं क्षेत्र आहे कुठे? तर नांदेडचा विष्णुपुरी प्रकल्प, सिद्धेश्वर प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प आणि जायकवाडीचा जो काही लाभक क्षेत्र प्रकार आहेत तो, या सगळ्या कालव्यांची, या सगळ्यांच्या सिंचनाची जमीन आहे या प्रकल्पाच्या. एक. आणि दुसरी गोष्ट, यामुळं सगळ्या कालव्यांची दिशा बदलावी लागणार आहे, तोडफोड होणार आहे, लोकांची सिंचनाची पद्धत बदलून जाणार आहे. आणि तरीही हा प्रकल्प करायचा आहे. या प्रकल्पाची आवश्यकता आहे का असा प्रश्न नेहमीच होत राहतो. ज्या प्रकल्प, आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला मी याची फिजिबिलिटी सांगतो कशी आहे ती. आत्ता
नवं भूसंपादन, नवं रस्ता तयार करणे, नवं खोदकाम, त्यावर कॉन्क्रीट आणि रस्ता तयार केला तर पुढची 60-70 वर्ष या प्रकल्पाची कॉस्ट वसूल होणार नाही आहे. म्हणजे आज सुरू केलाय तो 5 वर्षात पूर्ण होईल असं गृहीत धरूया. 2026-27 साली झालेला प्रकल्प पुढची 60 वर्ष म्हणजे 2090 पर्यंत तरी या प्रकल्पाची कॉस्ट वसूल होणार नाहीये. उलट आत्ता जो 30 मीटरचा रस्ता आहे, जो रेडी आहे, नांदेडपासून औंढ्यापर्यंत तयार झालेला, त्या रस्त्यालाच जर नीट करायचं ठरवलं, 4 पदरी करायचं ठरवलं तर त्याची कॉस्ट अक्षरशः 20 वर्षात वसूल होणार आहे. हे गणित राज्य सरकारला, बांधकाम विभागाला समजत नाही आहे की समजून घ्यायचं नाही आहे? त्यांना खोदकरांचे पैसे वापस द्यायचे आहेत का? ज्यांनी मुंबईतून माणसं पाठवून जमिनीची खरेदी विक्री व्यवहार केलेले आहेत त्यांचा फायदा करून द्यायचा आहे का, हा प्रश्न देखील पडतो. विचार करा, 4 पट किंमत रेडी रेकनरच्या दरापेक्षा अधिकची मिळत असते. काय पैसे ही माणसं कमवतील आणि काय उत्पन्न करतील याचा विचार न केलेला बरा. अजूनही सांगणं, नव्या महामार्गाची रचना करण्यापेक्षा जुन्या महामार्गाचं मजबूतीकरण आणि रुंदीकरण केलं तर अधिक फायदेशीर ठरेल. ज्या महामार्गावर वाहने फारशी धावत नाहीत, फारशी वाहतूकच नाही आहे, म्हणजे नांदेड औरंगाबाद नांदेड अशी फारशी वाहतूक तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण दक्षिण भारताला जोडणारी अजून वेगवेगळी मार्ग आपल्याकडे अवेलेबल आहेत. दक्षिण भारताकडे जाणारा सगळा माणूस हा मुंबईचा, मुंबईकडचा पुण्याकडचा माणूस दक्षिण भारताकडे हैदराबादकडे जाताना इकडच्या मार्गाचा अवलंब करत नाही. नाशिककर देखील कधी या मार्गाचा फारसा अवलंब करताना दिसत नाहीत. वेगवेगळी मार्ग त्यासाठी उपलब्ध आहेत. असं असतानाही, या मार्गावर वाहतूक नसतानाही, रेल्वे मार्ग असतानाही या स्वरूपाचा समृद्धीसारखा महामार्ग करणे म्हणजे आपलं नाव, आपल्या माणसांना पैसा आणि आपली माणसं कर्जाच्या विळख्यातून सुटणे यासाठीचाच हा सगळा प्रकार आहे असं म्हणायला हरकत नाही. याविषयीची एक जनहित याचिका देखील न्यायालयामध्ये राजेश वट्टंवार नावाच्या व्यक्तींनी दाखल केलेली आहे. ही याचिकेवर न्यायालय निर्णय घेईलच घेईल. अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, पण आमचं सरकारलाही सांगणं आहे की या मार्गाचा वेगळा विचार करण्यापेक्षा असलेल्या मार्गाबाबतचा वेगळा विचार तुम्ही करू शकता. त्यातच सरकारचं, जनतेचं, शेतकऱ्यांचं भलं आहे. नमस्कार.